श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, एकदा केशवराव महाराजांना म्हणाले, महाराज, मी काय सांगू, जो मी आपल्याला बघतोय, आपण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती असलेले आहात, याची माझी खात्री झालेली आहे. मूकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम हे आपल्याला उत्तम लागू पडतं, सर्वस्वी लागू पडतं असं ते म्हणाले. केवढा गौरव केला. महाराज काय म्हणाले, केशवराव, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण सांगू का? मूकम करोती वाचालम, मूकमला भगवंत वाचालम करेल, पण संतांना वाचालमच मूकम करावं लागतं. ते प्रवचन सारखं बोलण्याचंच काम ना, मग वाचालमच मूकम करणं सोपं नाही. मूकमचं वाचालम करणं सोपं आहे त्या मानाने, पण वाचालमचं मूकम करणं संतांना फार अवघड जातं, हे लक्षात ठेवा. आणि संत ते करतातच. आणि मूकमशिवाय देवभेट नाही, मौनाशिवाय देवभेट नाही. हे झालं मूकम करोती वाचालमवर. याच्यात बोधही आहे आणि विनोदही आहे बरं का. आता याच्यानंतर मी बाबांना म्हटलं, माझा आपला विनोद. बाबा, मला काय वाटतं, आमचा प्रेमाचा विनोद आमचे जे तात्यासाहेब होते ना, ते होते कोकणस्थ. आडनाव केतकर ते होते कोकणस्थ, पण वृत्ती होती देशस्थाची. अहो, अगदी घसघशीत हात हो त्यांचा. कुणी काही मागो उचलून देणार, खायला प्यायला सगळं कसं घसघशीत करणं उचलून होतं. आपण देशस्थ आहात, पण वृत्ती आहे कोकणस्थाची. तर मी बाबांना म्हटलं, बाबा, आपण देशस्थ आहात, पण वृत्ती कोकणस्थाची. त्याच्यावर ते काय म्हणाले, बापूसाहेब, तुम्ही किती बरोबर बोललात. ही माझी अशी वृत्ती आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे. अभिमान कसा सांगू का? कोकणस्थातला उत्तमातला उत्तम गुण म्हणजे अतिशय टापटिपीचं वर्तन. जी काही उपासना करायची ती शास्त्रशुद्ध आणि साचेबंद करतात, आणि ती केल्यावर देव भेटेल अशी माझी खात्री झाली, म्हणून देशस्थ असलो तरी कोकणस्थ झालोय, हा विनोद. केशवरावजींनी महाराजांना विचारलं की आपल्या मते चांगला माणूस किंवा पुरुष कुणाला म्हणावे. त्यावर महाराजांचं उत्तर मी वाचून दाखवतो. महाराज काय म्हणाले, ज्याची पत्नी त्याला चांगले म्हणते तो माझ्या मते खरा चांगला माणूस होय. मी तरी असे का म्हणतो, कारण माणूस चार लोकात कसा वागतो यावरून त्याचा थोरपणा आजमावणे बरोबर नाही. त्याचा उदारपणा, संयमीपणा या गोष्टी केवळ संस्काराच्या दडपणामुळे, समाजाच्या भीतीने किंवा लौकिकाच्या लालसेने सुद्धा घडू शकतात. मी जो चांगला असं दाखवतो तो या सगळ्या लालसेने चांगला असू शकतो, पण जिथे त्याला अगदी मनमोकळेपणाने स्वाभाविकपणे वागता येते अशा ठिकाणी, म्हणजे त्याच्या स्वतःच्या कुटुंबियांशी आणि त्यातूनही आपल्या पत्नीशी तो कसा वागतो त्यावरूनच त्याचे खरे अंतरंग कळून येते. तिथे कुठल्याही तऱ्हेचे नाटक करण्याची गरज नसते. आपण चांगले वागतो ते पुष्कळ वेळा नाटकच असतं. किंबहुना तिथे पुरुष विशेष अधिकार गाजवू शकतो आणि गाजवू पाहतोही बरं का. बाहेर कुणी अपमान केला तरी आपल्या फायद्यावर दृष्टी ठेवून माणूस तो सहन करील, पण बायकोकडून नुसता चहासुद्धा मागितल्याबरोबर किंवा हवा तसा न मिळाला तर तो अकांड तांडव करेल. तेव्हा त्याचे सत्य स्वरूप बायकोपुढेच दिसून येत असते. आणि बाहेर जग त्याला कितीही थोर किंवा सत्वशील किंवा संयमी म्हणत असले तरी त्याची पत्नी त्याला तसे म्हणत असेल तरच तो खरा समजावा. किती छान टोला आहे अगदी हा. केशवरावांनी हे लक्षात ठेवलं, पण हे एवढ्यावरच भागलं नाही. केशवराव मोजदात घ्यायला लागले आणि मग त्यांना आढळून आलं की या परीक्षेत कुणी पासच होत नाही. कुणीच पुरुष इथे पास होत नाही आणि मी सुद्धा इथे नापासच आहे. असो. साधक हो, चांगला माणूस कोण, तर ज्याची पत्नी त्याला चांगला म्हणेल तो माणूस.
परमपूज्य बाबांनी त्याचा कस लावला, परंतु त्यांना त्या परीक्षेत कुणीही पास झालेलं दिसलं नाही. त्यांनी महाराजांनाच विचारलं, महाराज, यात कुणी पास झालंय का? त्यावर महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलं हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.